नंदुरबार पोलिसांची तत्परता, बॉम्बच्या धमकीचा ईमेल मिळताच युद्धपातळीवर शोध मोहीम, अफवेला चोख प्रत्युत्तर। नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य पोस्ट ऑफिसला ईमेलद्वारे मिळालेल्या बॉम्बच्या धमकीला जिल्हा पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेत अवघ्या काही मिनिटात ॲक्शन मोडमध्ये प्रतिसाद दिला। पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तातडीने दोन्ही इमारतींचा ताबा घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कानाकोपरा पिंजून काढला। पोलिसांच्या या वेगवान हालचालींमुळे संभाव्य घबराट टळली असून कसून तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। पोलिसांच्या या सतर्कतेमुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। या खोडसाड प्रकाराची दखल घेत नंदुरबार पोलिसांनी आता सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला असून धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या समाजकंटकांचा छडा लावून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा सज्जड दम दिलाय। जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। अफवा पसरविणे हा गुन्हा असून अशा कृत्यात सहभागी होणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही पोलिसांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। मेल आलेला होता, त्यामध्ये राज्यभरातले काही पासपोर्टचे ऑफिसेस आणि पोस्ट ऑफिसर तरी पासपोर्ट होईल 12:10 असा मेल होता। त्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसं आम्हाला माहिती मिळाली तसं तात्काळ आणि शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसेच BDDS डॉग यांच्या माध्यमातून पासपोर्ट ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, पोस्ट ऑफिसेस या ठिकाणी BDDS चेकिंग करून घेतलेले आहे। जे कर्मचारी अधिकारी त्या कार्यालयात हजर होते त्यांना बाहेर काढून सगळी तपासणी करून त्या ठिकाणी कुठलाही असा अनुचित प्रकार नाही याबाबत सगळी दक्षता घेत आहोत। दिवसभरसुद्धा आम्ही जे लोक या कार्यालयामध्ये येतील कामासाठी त्यांचीसुद्धा चेकिंग आम्ही करणार। त्याबाबत माननीय SP साहेबांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना सूचना दिली